नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती 2023 मध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे 25 प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। मित्रांनो, हे जे सर्व प्रश्न असणार आहेत हे आपल्याला पोलीस भरती 2024 साठी महत्त्वाचे रिव्हिजन म्हणून ठरणारे प्रश्न आहेत। कारण हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला पुणे SRPF गट पुणे SRPF गट 2 साठी हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची PDF जर डाउनलोड करायची असेल तर पहा, आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच व्हॉट्सअप ग्रुप आहे मराठी नोकरी या नावानं। या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्री मध्ये मिळून जाईल। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत हे पाहायला नक्की मिळणार आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ काय होईल। मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे, म्हणजे आपलं एक प्रकारे रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। तर पहा, कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ काय होईल। तर या म्हणीचा अर्थ होईल, पहा, पर्याय क्रमांक 3, तर शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाळतात, म्हणजेच कोल्हा काकडीला राजी। आणि मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला 2023 मध्ये जवळपास 4 वेळा विचारण्यात आलेला आहे। आणि अशाच पद्धतीच्या जर आपल्याला म्हणी पाहायच्या असतील त्या सर्व म्हणी ज्या की आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जातात, अशा 200 पेक्षा जास्त म्हणी ज्या आहेत यावरती एक आपण व्हिडिओ घेतलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। पहा, कोल्हा काकडीला राजी म्हणजे काय, तर शूद्र माणसं शूद्र वस्तूंना भाळतात, म्हणजेच साध्या गोष्टींनाही ते खुश होऊन जातात। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 2 आहे, जीव टांगणीला लागणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय आहे। मित्रांनो, हे काही जे महत्त्वाचे पहिले 10-5 प्रश्न आहेत हे आपण टोटल मराठी व्याकरणावरती घेतलेले आहेत, कारण मराठी व्याकरण हा जो आहे हा हातातील म्हणजेच जे काही प्रश्न मार्क आहेत ते हातातील मार्क असल्यासारखा हा सब्जेक्ट आहे। आणि यामध्ये आपल्याला महत्त्वाचे घटक विचारले जातात, जसे की समानार्थी शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द आहे, म्हणी आहे, वाक्प्रचार आहे, अलंकार आहे। हे जास्त पद्धतीचे हे जे प्रश्न आहेत ते सोप्या पद्धतीचे प्रश्न असतात। पहा, जीव टांगणीला लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो। ऑप्शन क्रमांक 4, तर चिंताग्रस्त होणे, म्हणजेच जीव टांगणीला लागणे। याविषयी मित्रांनो अजून काही महत्त्वाचे 2-3 पॉइंट्स देखील पहा। तर जीव टांगणीला लागणे म्हणजे चिंताग्रस्त होणे, जीवावर उदार होणे म्हणजेच काय, तर प्राण देण्यास तयार होणे, जीवाचा आटापिटा करणे। पहा, जीवाचा आटापिटा करणे म्हणजे खूप कष्ट करणे, जीव अधीर होणे म्हणजे उतावीळ होणे। लक्षात ठेवा, उतावीळ होणे म्हणजेच काय, तर जीव अधीर होणे। आणि अशाच पद्धतीचे जर आपल्याला वाक्प्रचार पाहायचे असतील तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे, चतुर्भुज होणे यास समानार्थी वाक्प्रचार कोणता आहे। पहा, चतुर्भुज होणे या वाक्प्रचाराला समानार्थाचा असणारा वाक्प्रचार कोणता आहे, यावरूनच आपल्याला समजून जायला पाहिजे। पहा, चतुर्भुज, भुज म्हणजे काय, लक्षात ठेवा, भुज म्हणजे आहे हात, तर चतुर्भुज म्हणजे काय, तर 4 हात होणे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, एक प्रकारे लग्न लावून देणे, किंवा मग त्यालाच अजून एक यासाठी समानार्थाचा वाक्प्रचार काय आहे, तर हळद लागणे। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। पहा, चतुर्भुज होणे म्हणजे हळद लागणे किंवा लग्न होणे। ओटीत देणे म्हणजे काय, तर सांभाळण्यासाठी देणं। घरात घालणे, पहा, घरात घालणे म्हणजे काय, स्वाधीन करणे किंवा चूक पटवून देणे। यानंतर काय आहे, पहा, पदराला गाठ मारणे म्हणजेच काय, तर कामाचा अनुभव घेऊन त्यामध्ये सुधारणा करत राहणे, म्हणजेच पदराला गाठ मारणे। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 4 आहे, विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे। मित्रांनो, आपल्याला जेवढ्या काही परीक्षा असणार आहेत त्यामध्ये पहा, TCS पॅटर्न असो किंवा IBPS पॅटर्न असो किंवा प्रिव्हियस पोलीस क्वेश्चन पेपर्स असो, तर यामध्ये सर्वात महत्त्वाचे 2 घटक लक्षात ठेवायचे मराठी व्याकरणावरती, समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द। यामध्ये आपल्याला हमेशा 1-2 प्रश्न हे नेहमी विचारले जातात। तर हे जे प्रश्न आहेत ते आपल्याला तोंडपाठ होण्यासाठी किंवा पोलीस भरतीमध्येच विचारलेले जर महत्त्वाचे प्रश्न पाहिजे असतील की विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, तर त्या दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, कारण त्या बाहेरचा एकही शब्द येणार नाही याची गॅरंटी माझी राहिली। तर पहा, विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल, तर उत्तर होईल याचं ऑप्शन क्रमांक 4, तर विघातक याचा विरुद्धार्थी शब्द आहे विधायक। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5 आहे, कौमुदी शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? आणि हे जशाच तसे प्रश्न आपल्याला पोलीस SRPF 2023 मध्ये विचारण्यात आलेले आहेत। पहा,
कौमुदी या शब्दाचा समानार्थी शब्द? तर याचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2. तर कौमुदी म्हणजे चांदणे. लक्षात ठेवा, चांदण्यासाठी समानार्थी शब्द काय काय आहे? ज्योत्स्ना, चंद्रिका, कौमुदी. कमळासाठी कोणते कोणते आहेत समानार्थी शब्द? अंबुज, पंकज, नीरज, कुमुद, राजीव आणि पद्म. यानंतर पहा सरोज मध्ये काय, हे जे आहे कमळाचंच नाव आहे पहा, सरोज, अंबोरुह आणि अरविंद. यामध्ये होडी जे आहे, होडी म्हणजे नाव, नौका, एक प्रकारे आपण त्याला अजून एखादा शब्द जहाज देखील जोडू शकतो. लक्षात ठेवा, तर कौमुदी म्हणजे काय, तर चांदणे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, 2022च्या विम्बल्डन स्पर्धेतील पुरुष एकेरी विजेता कोण आहे? पहा, विम्बल्डन 2022, कारण ही जी परीक्षा आहे ही आपली 2023 ला झालेली आहे, त्यावरच हा प्रश्न आधारित आहे. पण त्यामुळे करंट अफेअर्स जे असणार आहे हे 2022चं विचारण्यात आलेलं आहे. 2022च्या विम्बल्डन स्पर्धेतील पुरुष एकेरी विजेता कोण ठरला? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. तर नोवाक जोकोविच हा जो आहे हा 2022च्या विम्बल्डनचा विजेता, पुरुष एकेरीचा विजेता ठरलेला आहे. विम्बल्डन ओपन ही जी स्पर्धा आहे ही टेनिस खेळातील सर्वात जुनी आहे, जी की इंग्लंड देशातील ऑल इंग्लंड क्लबद्वारे ही खेळवली जाते, म्हणजेच भरवली जाते. 2022चं विम्बल्डन ओपन पुरुष विजेतेपद हे नोवाक जोकोविचनी सर्बियाच्या जिंकलेलं आहे आणि 2023चं विम्बल्डन ओपन पुरुष विजेतेपद हे कार्लोस अल्कराज यांनी जिंकलेलं आहे. जर आपल्याला 2024 वरती जर असा प्रश्न विचारला तर 2023 असा आपल्याला यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2023च्या विम्बल्डन स्पर्धेतील पुरुष एकेरी विजेता कोण आहे? तर कोण असणार आहे तो? कार्लोस अल्कराज हा 2023चा आहे आणि नोवाक जोकोविच हा 2022चा आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, इस्रो या संस्थेचे चेअरमन कोण आहेत? पहा, इस्रो ही जी आहे, इस्रो लक्षात ठेवा, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रो याचे चेअरमन कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 1. तर एस सोमनाथ हे जे आहेत हे इस्रोचे चेअरमन आहेत. त्याला आपण एक प्रकारे काय म्हणू शकतो पहा, अध्यक्ष देखील म्हणू शकतो, कारण यावरती आपल्याला 2 ते 3 वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. इस्रो ही जी आहे भारताची अवकाश संशोधन संस्था आहे, ज्याचं मुख्यालय बँगलोर या ठिकाणी स्थित आहे. बँगलोर म्हणजेच काय, तर कर्नाटक राज्य. याची जी स्थापना आहे ही 15 ऑगस्ट 1969 ची आहे. यावरती आपल्याला 2 प्रश्न मित्रांनो ऑलरेडी विचारण्यात आलेले आहेत, जी इस्रोचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. तर कोणत्या ठिकाणी आहे पहा, बँगलुरू या ठिकाणी आहे. आणि स्थापना कधी आहे? 15 ऑगस्ट 1969 याची स्थापना आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, फिफा वर्ल्ड कप 2022 या फुटबॉल स्पर्धेचा उपविजेता संघ कोणता आहे? पहा, या ठिकाणी काय विचारलंय, रनरअप संघ विचारलेला आहे. फिफा वर्ल्ड कप 2022चा उपविजेता संघ आपल्याला सांगायचा आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 जो फ्रान्स देश आहे. पहा, फ्रान्स देश जो आहे हा फिफा वर्ल्ड कप 2022चा उपविजेता संघ ठरलेला आहे. फिफा वर्ल्ड कप ही जी आहे ही जगातील फुटबॉल खेळाची सर्वात मोठी किंवा लोकप्रिय असणारी स्पर्धा आहे. या स्पर्धेची सुरुवात 1930 या वर्षी करण्यात आलेली आहे. 2022 साली झालेल्या 22व्या स्पर्धेमध्ये अंतिम सामना अर्जेंटिना आणि फ्रान्स या 2 देशांमध्ये खेळण्यात आला होता. लक्षात ठेवायचंय, यावरही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. फिफा वर्ल्ड कप 2022चा फायनल कोणी जिंकला? तर अर्जेंटिनाने जिंकला. आणि उपविजेता संघ कोणता आहे? तर फ्रान्स आहे. फायनल झाला अर्जेंटिना वर्सेस फ्रान्समध्ये आणि अर्जेंटिनाचा विजय झाला, तर उपविजेतेपद जे आहे हे फ्रान्स या देशाला मिळालं होतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 9 आहे, आरबीआय याचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? पहा, आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? यावरती मित्रांनो आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. तर आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर होते सी.डी. देशमुख. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यावरती महत्त्वाचे 2 पॉइंट्स मित्रांनो ध्यानात ठेवायचे आहेत, कारण यावरती आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. 1 एप्रिल 1935 या रोजी देशाच्या मध्यवर्ती बँकेची म्हणजेच आरबीआयची स्थापना करण्यात आली. पहा, आरबीआय स्थापना कधी आहे? वर्ष आहे 1935. जर पूर्ण तारीख विचारली तर 1 एप्रिल 1935 या वर्षी आरबीआयची स्थापना करण्यात आली. सर ऑसबोर्न स्मिथ आरबीआयचे पहिले गव्हर्नर होते, पण 1 जानेवारी 1949 रोजी आरबीआयचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि नंतर पहिले भारतीय गव्हर्नर सी.डी. देशमुख हे बनले होते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 10 आहे, पिवळसर तपकिरी मृदा महाराष्ट्रातील कोणत्या भागात आढळून येते? पहा, प्रश्न हा देखील महत्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला ठाणे पोलीस भरती 2018ला विचारण्यात आला होता आणि 2022ला सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. पिवळसर तपकिरी मृदा ही महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये आढळून येते? तर ही आढळून येते पहा, पर्याय क्रमांक 4 चंद्रपूर भंडाराचा पूर्व भाग जो आहे त्यामध्ये हे आढळून येते पिवळसर तपकिरी मृदा. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, ट्विटर या समाज माध्यमाचे सहसंस्थापक कोण आहेत? पहा, यावरती आता सहजासहजी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकणार नाही, कारण ट्विटरच्या नंतर खूप सारे चेंजेस झालेले आहेत. तर पूर्वी या प्रश्नाचं आपण उत्तर जाणून घेऊया. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, जॅक डॉर्सी हे जे आहेत हे ट्विटरचे सहसंस्थापक होते. पहा, को फाउंडर होते ट्विटरचे. यामध्ये मार्क झुकरबर्ग जो आहे तो हा फेसबुकचा संस्थापक आहे, लक्षात ठेवा. जेफ बेझोस जे आहेत ते अमेझॉन या कंपनीचे संस्थापक आहेत. पण आता या ठिकाणी ट्विटरचं काय काय झालं तर लक्षात ठेवा. ट्विटर हे जे आहे तर ट्विटरला सध्याचं नाव आहे पहा एक्स या नावानं, आणि ट्विटरची सध्याची जी मालकी आहे ती आहे पहा इलॉन मस्क यांच्याकडे, आणि ट्विटर जे आहे हे पूर्णपणे इलॉन मस्कने विकत घेतलेले आहे. त्यामुळे यावरती थोडासा कन्फ्युजन असणारा प्रश्न आपल्याला एखादा विचारला जाऊ शकतो. प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की ट्विटरचं नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे? पहा, ट्विटर जे होतं ट्विटरचं नाव चेंज करून सध्या फक्त एक्स असं ठेवण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवा एक्स. पण आपल्याला यावर प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की ट्विटर किंवा एक्स हे जे आहे हे कोणत्या प्रकारची माध्यम आहे? तर हे जे आहे हे एक सोशल मीडिया आहे, लक्षात ठेवा सोशल मीडिया आहे, कारण ट्विटरवरती ऑलरेडी असे प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत. पर्याय क्रमांक 3 जॅक डॉर्सी हे जे आहेत हे सहसंस्थापक होते ट्विटरचे. प्रश्न क्रमांक 12 आहे, 2023 साली सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म माहितीपट श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? या ठिकाणी पहा, ऑस्कर वरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर 2023 सालचा सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट मूव्ही माहितीपट जो आहे याच्या कॅटेगरीमधील ऑस्कर पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर हा जो पुरस्कार आहे हा ऑप्शन क्रमांक 4 द एलिफंट विस्पर्स या शॉर्ट मूव्हीला देण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला? एव्हरीथिंग एव्हरीवेल ऑल ॲट वन्स हा जो आहे हा सर्वात म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. सर्वोत्कृष्ट अभिनेता ब्रेंडन फ्रेझर, यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिशेल यो, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक डॅनियल कॉनबेस्ट, ओरिजिनल सॉन्ग नाटू नाटू हे जे आहे हे ठरलं होतं RRR या मूव्हीमधलं, जे की तेलुगू मूव्ही आहे. पहा, तेलुगू मूव्ही होता हा मूळचा, पण हा सर्व लँग्वेजमध्ये त्याला नंतर करण्यात आलं. पण नाटू नाटू हे जे गाणं आहे हे RRR या मूव्हीमधला आहे. ऑप्शन क्रमांक 4 हा जो मूव्ही आहे द एलिफंट विस्पर्स हा शॉर्ट मूव्ही आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, भारतातर्फे पहिली महिला ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू कोण ठरली आहे? पहा, या ठिकाणी महिला असा उल्लेख केलेला आहे. तर भारताकडून किंवा भारताची पहिली महिला ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू कोण आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा, पर्याय क्रमांक 3 तर के मल्लेश्वरी ह्या ज्या आहेत ह्या पहिल्या महिला ऑलिम्पिक पदक ठरलेल्या आहेत पहा भारतातर्फे येणारे आहे. प्रथम पदक जे आहे खाशाबा जाधव यांनी जिंकलं होतं, कांस्य पदक 1952 मध्ये. कोणत्या ठिकाणी? हेलसिंकी या ठिकाणी. कोणत्या खेळामध्ये? तर कुस्ती या खेळामध्ये. पहिलं रौप्य पदक राजवर्धन सिंग राठोड नेमबाजीमध्ये 2004 ला अथेन्स या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो? पहा, राष्ट्रीय विज्ञान या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. राष्ट्रीय विज्ञान दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर हा केला जातो पहा मित्रांनो कधी, कमेंट करून आपल्याला सांगायचं आहे, कारण यावरती भरपूर प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत. तर राष्ट्रीय विज्ञान दिन हा जो आहे हा 28 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. हा दिनविशेष वरती सर्वात महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा. तर 5 जून जागतिक पर्यावरण दिवस, 5 सप्टेंबर राष्ट्रीय शिक्षक दिवस, 28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरमण यांनी रामन इफेक्ट याचा किंवा या त्यांच्या शोधाची घोषणा केली, आणि या घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ 1986 पासून 28 फेब्रुवारी हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. यावरती आपल्याला प्रश्न असा विचारण्यात आला होता, शास्त्रज्ञ होते चंद्रशेखर वेंकटरमण यांचा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून त्यांचा दिवस साजरा केला जातो. तारीख आहे 28 फेब्रुवारी. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? पहा, सर्वात मोठी ग्रंथी शरीरामधील
या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3. तर जे यकृत आहे, यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. शरीरातील विविध स्राव जो आहे तो स्रावणाऱ्या पेशी समूहांची संरचना म्हणजे ग्रंथी होय. लक्षात ठेवा, त्याला ग्लॅड म्हटलं जातं आणि मानवी शरीरामध्ये यकृत जी आहे ही सर्वात मोठी ग्रंथी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणजे ICC याचे सध्याचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? कशाचे? ICC चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2. तर ग्रेग बर्कले हे जे आहेत हे ICC चे सध्याचे अध्यक्ष आहेत. ICC लक्षात ठेवायचंय, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल याचं जे मुख्यालय आहे ते दुबई या ठिकाणी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणून ओळखली जाणारी ICC ही क्रिकेटची जागतिक प्रशासकीय संस्था आहे. 1909 साली स्थापन झालेल्या या संस्थेने सन 1987 मध्ये असं नामकरण करण्यात आलं आहे. ICC हे नाव जे आहे 1987 मध्ये देण्यात आलं आहे. आणि BCCI भारतीय क्रिकेट नियामक मंडळ याची जी संस्था आहे ही मुंबई या ठिकाणी स्थित आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, टिक्का रोग प्रामुख्याने कोणत्या पिकावर येतो? पहा, टिक्का रोग हा जो आहे हा मुख्यतः कोणत्या पिकावरचा रोग आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4. तर भुईमुग या पिकावरचा रोग आहे. आणि मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला ग्रामसेवक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता आणि हाच प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. म्हणजे हा जो प्रश्न आहे हा थोडासा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. टिक्का रोग जो आहे हा प्रामुख्याने भुईमुगावर आढळतो. लक्षात ठेवा, पिकं आणि त्यावर पडणारी काही महत्त्वाची जी रोग आहेत ते कोणते कोणते आहेत? तांदूळावरती खैरा नावाचा असतो, गव्हावरती तांबोरा, झोनेट स्पॉट, ऊसावरती करपा, कापसावरती लाल्या, करपा, मर रोग, कवडी, दहिया रोग. टोमॅटोवरती असतो पहा विल्ट नावाचा, केळीवरती बंचीटॉप आणि सिगाटोका, ज्वारीवरती ग्रेन मोल आणि अर्गट हे जे आहेत हे पिकं आणि त्यावर पडणारी रोग आहेत. त्याच प्रकारे टिक्का हा जो आहे हा भुईमुगावरती पडतो. ऑप्शन 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, गोवर हा आजार खालीलपैकी कशाच्या संसर्गामुळे होतो? पहा, गोवर आजार जो आहे तो कशाच्या संसर्गामुळे होतो? मित्रांनो, यावरती देखील आपल्याला आरोग्य विभागामध्ये प्रश्न 2 वेळा विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. तर गोवर आजार जो आहे हा व्हायरस म्हणजेच काय तर विषाणूच्या संसर्गामुळे होत असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, जमिनीत नायट्रोजन स्थिरीकरण करणारे पीक कोणते आहे? पहा, नायट्रोजनला स्थिरीकरण करणारं, नत्रकीकरण करणारं पीक कोणतं घेतलं जातं? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3. तर भुईमुग जो पीक आहे हे नायट्रोजनचं स्थिरीकरण करतं. लक्षात ठेवा, वातावरणामध्ये किती 78% इतका नायट्रोजन वायू आहे, जो की वातावरणातील सर्वाधिक वायूमध्ये याचा उल्लेख केला जातो. नायट्रोजन हा वायू प्रामुख्याने जड स्वरूपामध्ये असतो, तो काहीच जीव वापरू शकतात. सजीवांना नायट्रोजनचा वापर करता यावा यासाठी त्याला वापरणे योग्य अवस्थेत स्थिर केलं जातं. लक्षात ठेवा, आणि त्यामध्ये नायट्रोजनचं जे आहे अमोनियामध्ये रूपांतर केलं जातं. कधी केलं जातं? नत्र स्थिरीकरणामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20 आहे, भारताचा राष्ट्रीय खेळ खालीलपैकी कोणता आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा एकदम बेसिक प्रश्न आहे, पण हाच प्रश्न आतापर्यंत म्हणजे लक्षात ठेवायचे 2004 पासून ते 2022 पर्यंत हा जो प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता, हा आतापर्यंत 119 वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. म्हणजे प्रश्न तुम्ही समजून घ्यायचा आहे. प्रश्न एकदम सोपा आहे, एकदम बेसिक लेवलचा आहे. यामध्ये मी हा प्रश्न कम्युनिटीमध्ये पोस्ट केला होता. त्या ठिकाणी जवळपास 13% विद्यार्थी भारताचा राष्ट्रीय खेळ क्रिकेटला म्हणून सांगत होते. तर लक्षात ठेवायचंय, भारताचा राष्ट्रीय खेळ जो आहे तो आहे पहा ऑप्शन क्रमांक 4, हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. क्रिकेट हा खेळ नाही किंवा लॉन टेनिस देखील हा भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून येत नाही. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून मानला जातो. मेजर ध्यानचंद यांना भारतीय हॉकीचे जनक म्हणून ओळखले जाते. यावरही एक प्रश्न आपल्याला विचारला जातो पहा, भारतीय हॉकीचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे? मेजर ध्यानचंद यांना. तर जागतिक खेळ विश्वातील सर्वोत्कृष्ट हॉकी खेळाडू असणाऱ्या ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार देखील असं म्हटलं जातं. पहा, हॉकीचे जादूगार कोणाला म्हटलं जातं? तर मेजर ध्यानचंद यांना. भारताने आतापर्यंत हॉकी खेळ प्रकारात एकूण 8 सुवर्ण पदकं देखील जिंकलेली आहेत. ब्रिटिश भारताने
1928च्या ऑलिम्पिकमध्ये पहिलं सुवर्ण पदक मिळवलं होतं. कधी? 1928ला हॉकीमध्ये पहिलं सुवर्ण पदक मिळालेलं आहे. आणि हॉकी खेळामध्ये एकूण किती? टोटल 8 सुवर्ण पदक देखील आहेत. आणि हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 21 आहे, हिंगोली या जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही? पहा, हिंगोली जिल्हा लक्षात ठेवायचं. यावरती जे काही हिंगोलीचे विद्यार्थी आहेत मित्रांनो, तर आपला जिल्हा आणि जिल्ह्याच्या चारही बाजूला लागून असणारे बॉर्डर लगतचे जिल्हे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर हिंगोली या जिल्ह्याला कोणता जिल्हा लागत नाही, म्हणजे त्याची बॉर्डर कोणती कंबाईन नाही होत. तर होत नाही, पहा पर्याय क्रमांक 3. तर हिंगोलीला बीड हा जिल्ह्याची सीमा लागत नाही. लक्षात ठेवा, हिंगोली हा जिल्हा जो आहे हा मराठवाडा प्रादेशिक विभागात आहे. 1 मे 1999 रोजी परभणी जिल्ह्याचं विभाजन होऊन हिंगोली जिल्हा जो आहे तो निर्माण झाला होता. कधी झाला होता? या ठिकाणी आपल्याला मित्रांनो पहा, 2 जिल्ह्याचे जे विद्यार्थी आहेत कोणते? परभणी आणि हिंगोली. तर ह्या दोघांसाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर परभणीमधून ज्यावेळेस हिंगोलीचं विभाजन झालं, कधी झालं? 1 मे 1999ला. त्यावेळी हिंगोलीतून परभणीमधून हिंगोली हा वेगळा झाला. तर हिंगोली जिल्ह्याची संलग्न असणारे जिल्हे कोणकोणते आहेत ते पहा. परभणी, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नांदेड. लक्षात ठेवा, नांदेड, यवतमाळ, वाशिम हे जे आहेत यांची बॉर्डर संलग्न आहे. आणि कयाधू नदीकाठी हिंगोली शहर वसलेलं आहे. यावरती आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता. हिंगोली शहर जे आहे हे कोणत्या नदीच्या काठावरती बसलेलं आहे? तर हिंगोली शहर बसलेलं आहे पहा कयाधू या नदीच्या काठावरती. बीड जिल्ह्याला त्याची बॉर्डर सामायिक करत नाही. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे, दादाभाई नौरोजी हे खालीलपैकी कोणत्या संस्थेशी निगडीत नव्हते? पहा, या ठिकाणी शेवटचा शब्द लक्षात ठेवायचे, निगडीत नव्हते असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर दादाभाई नौरोजी जे आहेत इंडियन इंडिपेंडन्स लीग, पहा इंडियन इंडिपेंडन्स लीग या संस्थेशी संबंधित नव्हते. ते बॉम्बे असोसिएशन, ईस्ट इंडिया असोसिएशन आणि ज्ञानप्रसारक मंडळी या 3ही संस्थांशी संबंधित होते, पण इंडियन इंडिपेंडन्स लीगशी संबंधित नव्हते दादाभाई नौरोजी. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, कापूस या पिकासाठी डॅश मृदा उपयुक्त असते? पहा, कापसासाठी कोणत्या प्रकारची माती ही उपयुक्त सांगितली जाते? हा प्रश्न आपल्याला जशाच तसा विचारला होता पहा मित्रांनो ग्रामसेवक भरतीमध्ये. त्यामुळे हे जे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहेत. तर कापूस या पिकासाठी रेगूर मृदा, पहा रेगूर मृदा जी आहे ही महत्वाची असते किंवा उपयुक्त असते. कापूस या पिकासाठी रेगूर मृदा. प्रत्येक मित्रांनो PDF जर आपल्याला डाउनलोड करायची असेल, मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, किंवा जाऊन आपण सरळ टेलिग्राम वरती मराठी नोकरी सर्च करा. जे व्हेरीफाईड चॅनल असेल ते आपलं ऑफिशियल चॅनल आहे. तर महाराष्ट्रामध्ये 80% पेक्षा जास्त बेसॉल्ट खडकापासून तयार झालेली काळी माती आढळते. तर जी माती आहे किंवा मृदा आहे त्याचे 5 प्रकार पडतात. ते कोणते कोणते आहेत पहा, काळी मृदा, जांभी मृदा, तांबडी मृदा, गाळाची मृदा, चिकन मृदा. लक्षात ठेवा हे 5 आहेत, 1 2 3 4 आणि 5. आणि काळ्या मृदेलाच रेगूर मृदा असं देखील म्हटलं जातं. या ठिकाणी सर्वात महत्वाचं कन्फ्युजन आहे. कधी कधी ऑप्शन मध्ये आपल्याला काळी माती असं विचारलं जाऊ शकतं. पहा काळी माती, त्या ठिकाणी आपल्याला रेगूर हा ऑप्शन नसणार आहे, कारण रेगूर आणि काळी या दोघांचेही नावं सेम आहेत. सेम म्हणजे की काळ्या मृदेलाच रेगूर मृदा असं देखील म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे, भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? कर्कवृत्त न जाणारं राज्य म्हणजे ऑप्शन मध्ये आपल्याला 3 राज्य असे आहेत की ज्यामधून कर्कवृत्त जातं, पण कोणत्या राज्यातून जात नाही ते आपलं उत्तर असेल. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1. तर महाराष्ट्र जे आहे, कोणतं राज्य आहे? महाराष्ट्र हे जे राज्य आहे महाराष्ट्रामधून कर्कवृत्त जात नाही, हे आपल्याला महत्वाचं माहित असलं पाहिजे. कर्कवृत्त जे आहे हे 8 राज्यातून जातं. ते राज्य कोणते कोणते आहेत? राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोरम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि झारखंड. हे जे आहेत हे असे 8 राज्य आहेत की ज्यामधून कर्कवृत्त जातं, महाराष्ट्रामधून जात नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे, टिपेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? पहा टिपेश्वर अभयारण्य यावरती आपल्याला 2 प्रश्न हे विचारले जातात टिपेश्वर अभयारण्यावरती. तर ते कोणत्या राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर टिपेश्वर आहे यवतमाळ मध्ये. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. लक्षात ठेवा टिपेश्वर अभयारण्य यवतमाळ जिल्हा. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे.
तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 25 प्रश्न. या 25 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच प्रत्येक व्हिडिओ जर आपल्याला फ्रीमध्ये मिळवायचे असेल तर मराठी नोकरी या आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करा. त्याच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण डायरेक्ट जॉईन करू शकता. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.